महाराष्ट्र पोलीस टाइम्स व भगवा प्रांतमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण धाराशिव शहर या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी धाराशिव शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी आलो आहोत। तर इथं शिवसेना शिंदे गट ओबीसी कमलाकर बापू दाने हे आज इथं निवेदन देण्यासाठी आले। नेमकं काय निवेदन आहे त्यांचं जाणून घेऊ। नमस्कार, जय महाराष्ट्र। बापू, नेमकं तुम्ही आज इथं पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी धाराशिव आलात, आपलं निवेदनही दिलेलं आहे। नेमकं निवेदन कशासाठी दिलं आहे आणि काय आहे त्यामध्ये? गेल्या अनेक दिवसापासून उमरगा चौरस्ता या ठिकाणी केमिकलच्या जाणाऱ्या गाड्या या ठिकाणी अवैधरित्या केमिकल त्या गाड्यातून काढून त्या केमिकलमधून अवैधरित्या 2 नंबर विक्री केली जाते। हे वारंवार पोलिसांना सांगूनसुद्धा या केमिकलचे जे लोक व्यवसाय करतात ते पत्रकारांना धमक्या देतात आणि ह्या केमिकलपासून सर्वसामान्य लोकांना सर्वात जास्त महत्त्वाचा सर्वसामान्य लोकांना जास्त धोका आहे। स्फोटक आणि केमिकल हे केमिकल इतकं स्फोटक आहे की भयानक स्फोटक केमिकल असल्यामुळे हे अवैध विक्री बंद झालीच पाहिजे। यासाठी मी स्वतः आता जाऊन SP ऑफिसमध्ये जाऊन निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी कोणतेही अधिकारी उपलब्ध नव्हते। या ठिकाणी जाऊन मी अवकदावकला देऊन पोच घेतलेली आहे। भविष्यामध्ये असं जर होत असेल तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडणार। तर बापू, तुम्ही तिथल्या उमरगा पोलीस स्टेशनच्या PIंना भेटलात का? DYSP साहेबांना भेटला आहेत का? हो, भेटलो। साहेब म्हणतात करतो, कारवाई करतो वगैरे म्हणते, पण आणखी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। म्हणजे वारंवार तुम्ही उमरगा पोलीस स्टेशन यांना भेट घेतल्यानंतर कोणतीच प्रतिक्रिया आली नाही? तर म्हणजे आज असं दिसून येत आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे, तरी देखील पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। आणि बऱ्याच वेळी तुम्ही आल्यानंतर असं दिसून आलं आहे की SP मॅडमची तुम्हाला भेट होत नाही, पोलीस अधीक्षक मॅडम भेटत नाही। मूळ जनतेच्या कामासाठी जनतेच्या टॅक्समधून जो ह्यांना पगार दिला जातो आहे, तर मग जे जनतेच्या कामासाठी अधिकारी इथं उपलब्धच नसतात, तर मग धाराशिव शहरामध्ये एखादा अनुसूचित प्रकार किंवा गुंडशाही किंवा अवैध धंद्याचं प्रमाण वाढत आहे, त्यांना नेमकं कोण चोपणार, कोण हे करणार? आज बघा, मी गेल्या 8 दिवसाखालीही आलो होतो, कारण वैयक्तिक मला मॅडमला भेटून हे निवेदन द्यायचं होतं, पण गेल्या आठवड्यामध्ये दिलं नाही मी। पण आजही आलो मी, आजही मॅडम उपस्थित नाहीत आणि खाली अधिकारी सांगतात, खालचे अधिकारी की संप आहे चालू वगैरे कर्मचाऱ्यांचा वगैरे। आज जर महाराष्ट्राचे एवढे लोकप्रिय मुख्यमंत्री असताना, त्यांच्याकडे स्वतःकडे घरं खातं असताना, जर कर्मचारी जर नसतील SP ऑफिसमध्ये, तर सर्वसामान्य लोकांनी जायचं कुठं, न्याय मागायचा कुणाकडं, हा प्रश्न महत्त्वाचा पडतोय।